दिसेल ते खात सुटले, त्याचं पोट काय भरत नाही, पण त्याचं पोट केव्हा तरी फाटेल आणि त्या पोटातून बरीच पापं बाहेर पडतात. बघा, आमचा विनयभंग करून झालेला आहे, त्यातून आम्ही उभे राहिलेलो आहोत. कळलं, आम्ही आहोत ना याच्यामध्ये. आता खरात बाबाचे 2 पक्ष आहेत, त्यांनी सांभाळा बसला. आम्ही आगीतून फुफाट्यातून बाहेर पडलेलो आहोत, चटके सोसलेले आहेत, आम्ही त्यातून उभे राहिलो. वारंवार तुम्ही आमचे सुटणार दुसरं कोणी नाही का? बकासूर आहेत, कोणालाही खाऊ शकतात. आम आदमी पार्टीच्या मला वाटतं 7 लोकांनी प्रवेश केला. त्यात राघव चड्डा, स्वाती मालीवाल हे 2 लोक पक्षापासून आधीच तुटलेले होते. तिसरे माझ्या माहितीप्रमाणे मित्तल आहेत, संदीप, त्यांच्यावर 4 दिवसापासून ईडीच्या धाडी पडतायत. उद्योगपती आहेत, त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, धाडी पडल्या, पळून गेले. पाठक आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई ईडीनं सुरू केली, ते पळून गेले. शेवटी भारतीय जनता पक्ष याच पद्धतीनं आपली भूक भागवतो, आपला पक्ष वाढवतो. सातत्यानं राघव चड्डा यांचं जर आपण भाषणं किंवा मुलाखती ऐकल्या संसदेत, त्यांचं म्हणणं आहे राघव चड्डांचं की भारतीय जनता पार्टी हा एक गुंडांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष हा गुंडांचा आणि भ्रष्टाचारांचा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये मी कधी जाणार नाही, हे राघव चड्डांचं वारंवारचं वक्तव्य आहे. मग भारतीय जनता पार्टी जो गुंडांचा पक्ष होता, मग आता पवित्र झाला आणि ज्याने तुम्हाला गुंडांचा पक्ष म्हणाले राघव चड्डा, तर राघव चड्डाला घेऊन काय तुम्ही काय त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं? भारतीय जनता पक्षाचं सध्याचं चित्र पाहता मला महाभारतातलं एक पात्र आहे बकासूर. त्या बकासुराची आठवण येते. बकासुराची भूक कधीच भागत नव्हती, जे मिळेल ते खायचा, दगडधोंडे पण खायचा, बरं का, पण भूक भागत नव्हती. तसा हा भारतीय जनता पक्ष दिसेल ते खात सुटलेलं, त्याचं पोट काय भरत नाही, पण त्याचं पोट केव्हा तरी फाटेल आणि त्या पोटातून बरीच पापं बाहेर पडतील. ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दुर्दैवाने भारताला नरक म्हटलं, त्याचा अजून कोणी निषेध केला नाही भाजपनं, कारण त्यांना वाटतं होय आम्ही नरकच आहोत. कारण ज्या पद्धतीनं राजकारणाचा आणि समाजकारणाचा या देशाचा नरक या लोकांनी केलेला आहे, कालच्या गोष्टी पाहिल्यावर नरकच आहे. एका पक्षातून निवडून यायचं, एकमेकावरती चिखलफेक करायची आणि त्याच लोकांना तुम्ही आपल्या मांडीवर बसवायचं, आपल्या पक्षात घ्यायचं. त्याला काय म्हणाल तुम्ही? नरक नाही तर काय म्हणाल? रावसाहेब, आपच्या नेत्यांनी काल समाज माध्यमांवर जी प्रतिक्रिया दिली त्यात ते असं म्हणतात की हे पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन आहे, याला आम्ही कोर्टात आव्हान देतो. कारण जो मागचा इतिहास पाहता किंवा मागचा म्हणजे शिवसेनेचा इतिहास, शिवसेना आणि एनसीपी दोन्हीच्या बाबतीत वाटतं काही कोर्टामध्ये या क्षणी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करता येत नाही या क्षणी. त्याच्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना ते जे बागेश्वर बाबा आहे ना काहीतरी, त्याच्याकडे आपले न्यायमूर्ती वगैरे जातात आशीर्वाद घ्यायला, तर आम्हाला बागेश्वर बाबाच्या दरबारात जाऊन न्याय मागावा लागेल आणि बहुतेक आम्हाला बागेश्वर बाबालाच वकील म्हणून न्यायालयात आणावं लागेल, तरच आम्हाला न्याय मिळेल. शिवसेनेनं सुद्धा, शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा 10th शेड्यूलचं उल्लंघन झालेलं आहे. सरळ पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. तरीही गेले 3.5-4 वर्ष सर्वोच्च न्यायालयाला घटनेसंदर्भातली ही महत्त्वाची सुनावणी घेण्यास वेळ नाही. तारखांवर तारखा पडत आहेत. असं काय तुमच्यासमोर महत्त्वाचं काम आहे? मला सांगा जरा, आम्हाला सांगा जरा, आम्हाला कळू द्या ना. असं काय काम तुमच्यासमोर आहे की हिंदुस्थानच्या घटनेची हत्या केली राज्यकर्त्याने आणि तुम्ही घटनेचे रखवालदार आणि चौकीदार आहात, हां, तरी तुम्ही आमचं म्हणणं ऐकायला तयार नाही, तारखा देत आहे. आम आदमी पार्टीचं म्हणणं बरोबर आहे. हे सरळ हे पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, घटनेच्या 10व्या शेड्यूलचं उल्लंघन आहे. आज जर न्यायालय आमचं ऐकत नसेल याचा अर्थ आम्ही लढाई सोडायची का नाही? आमची लढाई चालू आहे.
पण साहेब, 29 तारखेला तारखेला सुनावणी आपण आहे. आता म्हणालात की 29 तारखेला 29 सुनावणी तारखेच्या नाही झाली. सुनावणीच्या तर वेळेस तुमच्याकडे काय? काहीतरी विशेष स्ट्रॅटेजी असल्याचा तुम्ही आता उल्लेख नाही केला. नाही नेमकी strategy बघा, काय? माननीय उद्धव ठाकरे अत्यंत अस्वस्थ आहेत. वारंवार ते बोलत आहेत की आपल्याला काहीतरी एक भूमिका घ्यावी लागेल. पण आम्ही संयम ठेवला आहे. उद्धव ठाकरे साहेबांचा जो संयम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी अजूनही संयम राखलेला आहे या बाबतीमध्ये. पण संयमाचा केव्हा तरी स्फोट होईल असं मला त्यांच्याशी बोलताना वाटतं. नाही पण राऊतसाहेब, आता एक असा मुद्दा मांडला जातोय की आप म्हणजे दिल्लीमध्ये ऑपरेशन झाडू झालं, म्हणजे ऑपरेशन आप झालं. आता महाराष्ट्रातले दोन पक्ष रांगेत आहेत असं म्हटलं जात आहे, कारण अलीकडच्या काळात खूप चर्चा होत्या आणि कदाचित आता महाराष्ट्र गडारावर असेल. मग कोणाला तोडणार? शिवसेना, युबीटी आणि एनसीपी शरद का? पवार पक्ष. का दुसरे कोणी शिल्लक नाहीत का? एकनाथ काँग्रेस? शिंदेचा पक्ष नाही आहे का? किंवा अजित पवारांचा पक्ष नाही आहे का? तिथे त्यांच्यावर नाही सत्तेत बघा सहभागी आहेत. बघा NDA आहे. आमचा विनयभंग करून झालेला आहे. त्यातून आम्ही उभे राहिलेलो आहोत. कळलं? आम्ही आहोत ना याच्यामध्ये. आता खरात बाबाचे दोन पक्ष आहेत, तर त्यांनी सांभाळावं स्वतः. आम्ही आगीतून फुफाट्यातून बाहेर पडलेलो आहोत. चटके सोसलेले आहेत, आम्ही त्यातून उभे राहिलो. वारंवार तुम्ही आमचेच फुटणार, आमचेच फुटणार, आमचेच फुटणार, तर दुसरं कोणी नाही का? बकासूर आहेत, कोणालाही खाऊ शकतात. रावसाहेब, तुमचं म्हणणं आहे की ते स्वकीयांनाच टार्गेट करणार आहे पुढचं ऑपरेशन त्यांचं. मी वारंवार सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आणि एकनाथ शिंदेचे किती आमदार भविष्यात फुटतात ते पहा तुम्ही. राऊतसाहेब